मग उसतली भानगड, मग उसतली भानगड, मग उसतली भानगड. किती वेळ सोने अगं थांब नाही येतो म्हणलाय. असं कुठेतरी खांबावर चढलं नाही, मला फिक्स येतो म्हणलाय. कोणी बघितलं ना काय खरं नाही. कोण नाही बघत येतो, कोण नाही येत. चल बाय मी जाते. बस थांब नाही येतो म्हणलाय. सोड आज नाही आलं, उद्या बघते. काय स्टाईल मध्ये तुम्ही आता गावभर हुडकू मी बेजार. गोटू गोट्या, गोटू गोट्या. काय फालतोय सर? कसलं का काजलचं स्वप्न बघत होतो? अरे तू नुसतं तिचं स्वप्नच बघ. आली की मामाच्या गावावर. खरं सांगा गोट्या. अरे खरंच आली म्हण. बाबा उगा नको खोटं बोल. अरे त्याच्या पोटापासून आलोय मी आता. खरं ना? जागा तरी होती ती. चल मग जाऊ आपण. तर पटकन लोक फालतू बोला नाही, डायरेक्ट प्रपोज मारायचं. प्रपोज मारतो मी. कसं दिसतोय प्रपोज मारा. कोणते आणणार आहे? अयो अयो आता आता लागलं का रे? सॉरी सॉरी सॉरी. काय सॉरी? इथं माझ्या घोट्याचं हाडूक बाहेर आलं असतं. अरे सॉरी ना. माणसं बघून खेळत जा ना तुम्ही. अरे सॉरी ना बाबा. काय पोरीचा आवाज गोड आहे राव. काजातल्या शिरा अशा फन 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 करायला लागल्या. आगा गा गा गा. हा रोशा कितीच काळजी गुणाची रे. बघ ना शेणन बिनन गायन बियन किती सांभाळते मस्त. पहिला आमचा जोडा नंबर एकच जुटणार आहे बघ. विषय आहे का भावा? गोट्या आज काय ती मिटवून टाक. डायरेक्ट तिला प्रपोजच मार. जा बरं तू. जास्त वेळ लावू नको. मी इथंच थांबतो. जा रोशा चल केला का? मी हाय. तू नको टेन्शन तुझा. ए काजल थांब की. कोण रे तू? आणि तुला माझं नाव कसं माहिती? कसा रे काळा माकडा आपल्या आधी येऊन बसतं इथं. हो बघ ना दोघ जण किती जवळ बोलतात. लागते की सुटी त्याच्या आज. गॅपला काय पिच तोंडाचं ना एका ठोक्यात मुंडक आउट करीन बघ तुझं तर. आता मला नाही ओळखलं. नाही मी नाही ओळखत तुला. तुझ्या शेजारच्या खालच्याच गलीत राहतोय की मी. नाही मी नाही ओळखत तुला. आणि काय काम काढलंस? हे बघ काजल तुला आपल्याला आवडती बघ. माझं लय तुझ्यावर प्रेम आहे. काय काय बोललास? आणली रे हो कानाखाली आणली काजलनी तिला. आता तुलाच हो म्हणती बघ ती. हो 100%. तुला म्हणलं होतं का नाही ही हो म्हणणार तर आपल्याला. ह्या काळाला कोण पटतंय? पुन्हा का इकडे दिसलास ना तर उकंड्यातच नेऊन तुडवीन तुला. चल निघ. बोल जा तू पण आज. नाही नाही आपण ती चूक करायची नाही. अजिबात नाही करायची. आता ती रागात आहे. आपण उद्या बोलायचं. चल आता. ऐ तुझ्या रूपाचं चांदणं पडलं मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय डोलू गाणं वाजू द्या. डिंगडिंग डिंगडिंग. ए ऐ काय रे सुरजा
दिवसात चांदणं पडायला लागलंय तुझं तर. बस बस. अरे त्या चांदण्याचा काय घेऊन बसला तू? हा. मला ना चंद्र दर्शन झालं चंद्रचं. बर हा तुला सांगतो ती गावात कोणाची पोरगी काय माहित राव, हा. पण लयच भारी ना ती. मला आवडायला लागली सूर्या ती. बर तिला बघितल्यापासून आहे ना माझ्या काजातल्या शिराच्या फन 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 करायला लागल्या. प्रेमात पडलो मी तिच्या प्रेमात डायरेक्ट. बर बर ह्या काळजाच्या शिरा आहेत ना थोड्या थांबेव. मला माहित आहे तुझी सवय. गावातली बाई चांगली दिसली, पोरगी दिसली की तुझ्या काळजाच्या शिरा अशा फणा फणा करतात. नाही नाही अरे खरंच आवडायला लागली मला ती. लयच भारी पोरगी आहे. बरं ते जाऊ दे, गप्प बस जरा शांत. अरे सूर्य ऐक ना मा. हे ना बस माझं ऐकून घे. बोल तोच ऐकत आलो आतापर्यंत. बोल आता. तिकडे नाही ना कोण नाही कोण नाही. आपल्या गावातली चुकली माहिती आहे का? ती सुंदर नानाची का ती पोरं उसात घेऊन जात ती. ती सुंदर नानाची नाही, ती दुसरीच. तिच्या नादी लागला काय तू भाडकू? अरे तो लग्न झालंय सूर्या. अरे भाडकं ऐकून तरी घेत जा ना पुढचं. हा बोल बोल. ती आपल्या शेतात आली आणि लागली ना फाशी घ्यायला. मी लिख काय बरं झाला गावची पिढा गेली. लय भारी झालं लय भारी झालं. मी जाऊ कर तुला सांगू का नको जाऊ का मी? नाही नाही आता नाही बोलत. हे बघ आता आता आहे बघ. तोंडर बोट. हा हा बोल. माचाच करतो मध्ये. नाही नाही आता नाही. हा बोल. आली ना फाशी घ्यायला. हा मग आम्ही बघितलं आणि काय मला लयच कस तरी वाटलं. गेलो तिला वाचविलं. ना लागे घर तू काही लय मोठं पाप केला तो. अरे मरू द्यायचा ना तिला. लय गावची पिढा गेली असती. खायला वाचिलं. लयच बट तू तुला बोलण्याचा अर्थ नाही. जाऊ का मी? नाही नाही सूर्या सूर्या सांग सांग. मग गप्प बस. हा हा बरं मला एक सांग. ती फाशी काऊन घेत होती? तिला मी विचारलं र का मारायला लागलीस तू? तर ती मला म्हणली माझं लग्नच व्हायना. कोण लग्न करीन तीच सांगा आता. अख्खे पोरं नेले ना उसत तिनं. आपल्या गावातले ने रे. आपल्या गावातलेच नाही शेजारच्या गावातले सुद्धा पोरं उसत घेऊन गेली ती पोरगी. कोण लग्न करीन सांग बरं. काय माणूस आहे. खरं बोल बरं. जाऊ दे बरोबर तुला नग तू काय तुला नाही नाही सूर्या 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 आता आता नाही बोलत. हे बघ आता गप. हा अरे तिचा जीव वाचवला त्याचं काय नाही का तुला? हा लय भारी काम केलं. वा 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 मस्त. मग ऐक ना पुढे कशाच काय रडायला लागली. मग ती फाशी घेताना मी तुला 2 ठोकर बिरा टाकलं का घ्यायला लागली म्हणून. अगं जीव पुन्हा पुन्हा येत नाही. बरोबर. कशाच काय माझ्यावर चिडली ना. म्हणली ए सूर्या तू आज वाचूची उद्या येणार आहे का वाचवायला? मी कुठं ना कुठं जीवत देईन. हा मला लय कस तरी वाटलं र. मग मग मी तिला म्हणलं मी करतो तुझ्या संग लग्न. लग्न त्या छकुली सांग. तुला काय अक्कल बिक्कल आहे का? अरे लग्न झालंय सूर्या भाडको. तू सोन्यासारखी बायको आहे घरी. तू उठ इथून उठ. ए, उठ. काय उठ मार तू उठ. मित्र म्हणाचे लायकीच नाही. उठ बस मग इथं. जाय घरी. विचार कर भाडको सूर्या. लोक आहे ना शेण घालते तोंडात तोया. बर बर सेट सगळा मूड ऑफ झाला. काय स्वप्न बघत होतो मी. काय पोरगी काय म्हणलं सूर्या सेटिंग देईन लावून मग त्यांनीच लावली त्या छकुलीकडे सेटिंग. सूर्या खरंच बिघडलं राव. त्याला सांगावं लागत आहे समजून. हे तरी ना वाटलं होईन त्या सूर्यात सगळं संसाराचं वाटलं लागत बसलं. काय त्याच्या वारसा अन्या काय माणूस आला का गे? पूर्ण गावभर हुडकीला ना म्हटे तुला. का रे? काय का रे बेटे? काय झालं? लयच निवांत बसला. काय विचार करतो? जगायचा वैतागच आलाय बघ मला तर. कर सकाळी घराच्या बाहेर पडलो. हा शेजारची ती कमलाबाई नाही का, हा काय मटणाची भाजी बनवली ती म्हणतोस तिनं. हा, माणूस आला का गे एकटा एकटा जेवण करून आला मला सोडून. म्हटलं जेवायला बाबा. मग वाज घेऊन दाताचं पाणी गिळीत येऊन इथं बसलो. म्हणजे नुसत्या वासावर दिवस चालत का? त्या वासावर दिवस काढालोय म्हणून तर जगायचाच वैताग आलाय म्हणून टेन्शन मध्ये इथं बसलोय बघ. बरं एक काम कर, चल तुला कोंबड चारतो आज. काय बोलतोस? हो. आयला कुठून आला एवढा पैसा? दाढीन बिडीन मायला बरं चाललंय की तुझं. काय बाबा हा. तुला सांगतो, वारकाच्या दुकानात गेलो, हं. दाढी केली, कटिंग केली, त्याचं तिकडे लक्ष जाऊ आलो पळून. काय बोलतोस? एका दिवशी मारबीर खाऊ घालशील बाबा. अरे नाही, जेव्हा गटल तेव्हा सांगायला काय मी. नको बाबा तुझ्या नादी लागायचं. का मारबीर खाऊ घालशील त्याचे पैसे अरे. दिले ना ते हुडकीत असेल गावात. नाही सांगत काय. चल हा नाही काय चल करायचं का बेत मग? चल मी आहे ना. चल. चल
किती वेळ झालं? अरे चिमणी एकटीच दिसायला लागली बा ऊसाच्या कडाला. हा? आज 101% ऊसात भानगड आहे बघ हिची. हा? किती वेळ झालं? हा? थांब बाबा, तिचा आशिक कोण आहे ते बी बघू आणि ऊसात जाऊन काय करते ते बी बघू. हा बाबा चला आपल्या पोटामध्ये भूक लागली बघा आता चल. गणप्या हिचा काय आशिक येत नाही वाटायला लागले बाबा. जायचं का आपण दोघांनी? नको रे वगैरे चल आपण. चल बाबा, आपण तरी कधी ऊसातली भानगड करणार होत रे? अरे आपल्या पोटा पाण्याचं बघ रे, भूक लागली रे. चल रे थांबय. सोने किती वेळ ग झालं ना आले. कोण बघायचं इकडं? चल लवकर. हा बाबा गणप्या, हे तर आपल्याला गावातला लाईनमॅन दिसायला की. होय राव. परगावचे लोक येऊन आपल्या गावातल्या पुरी ऊसात नेले भानगड करायचे. गणप्या थांब जरा, ह्याची मजा करतोय लाईनमॅन लई डेंजर असतात. हिंदी मेरातच मीटर काढून नेत्याल. बरं जाऊ दे आता, पोटा पाण्याचा बी सवाल आहे. उरकितो पण पुढच्या वेळेस 100% ह्याची मजा करतो बघ. चल बरं मग. चला. अयो कोण आहे? चकुले असं येऊन येत जाऊ नको. कोणी बघितलं ना म्हातारा माझं मर्डरच करीन. जा परत तू. एकटाच बांधायला काय? एकटा कुठं, लय मोठे माणसं आहेत जेवायचं सोडलं जाग त्या पाया पुढं. जा बरं तू. एकटाच मग चकुले असं नको करू. जाग पैसा आपल्या पाया पुढं. गप्पाई सुरजा, मी त्यासाठी काम धंदा सोडून आले ना. तू माझं इकडे तू मर्डरच करते बघ बापा. तू गप्पाई किस दे ना. आता हे कोणीतरी बघन ग. सुरज्या चकुली संग उसात. अक्षय काय खरं नाही रे बाबा. अय बाहेर खाऊ, तुला काय अक्कल बिक्कल आहे का? अय भावाने, तुला पण काही कळत नाही का? ए तुला सांगायच करा, मला माहिती कोणासोबत जातो उसात ती. सुरज्या हिला समजून सांग. चकुले तुला म्हणलं होतं ना. काय करणार रे तू? काय म्हणणार? ऐक ना मी काय करणार सांगू केला. थांबा अक्षय, तुला म्हणलं होतं ना कोण ना कोणी तुझ्या पाया पुढचं. जा बरं इथे. जा बरं गप्पे भावड्या. कायला तू नादी लागतो काय की तिच्या? तुला काही अक्कल नाही. गेली करती गेली. तुला हिट टाइम भेटला का रे यायला? काय एकट्या दिवसात भानगडी करतो राव तू. आमचं पण बघ ना काहीतरी. हा काय माणूस आहे काय कशाचं काय बाबा. मी ऊस बांधित होतो, मला बी आलेले माहित नाही. ऊस बांधित होता? मग काय बघितला ना कसा ऊस बांधित होता. अरे माणसं लावले कामाला, बरं झालं कोणी बघितलं नाही. ऐ ते जाऊ दे. तुला म्हणलं नव्हतं का मग ती गावातली एक पोरगी लय आवडली. हा मग आता तिचं काय? चाल ना माझ्या संग, मग सेटिंग लाव ना. घरीच येते. अरे काय माणूस आहे रे, काम करतोय मी इथं. म्हातारा मला शिव्या देईन नंतर. एवढं नव्हतं का तुला काम? पोरगी होता ऊसात. काय चल. हे जरा ते नाटके. चल तू आता. माझं काम झालं पहिले सांगत आता. सूर्य थांब. ते बघ ती पोरगी आहे. लय आवडली राव मला सूर्या. होय अक्षय, अरे ही तर शिवानी आहे ना. तुला बरं गावातल्या सगळ्या पोरी माहिती रे. अरे येडा का खोला रे. अख्खं बचपन माझं गावात गेले. आणि शिवानी ना आम्ही लहानपणी भांडी कुंडी नदीच्या कडाला. हा बस झालं, नका सांगू मला. सूर्या मी सेटिंग दिलं लावून त्या पोरी संग. लय आवडली राव सूर्या मला ती. भारी दिसायला लागली आता, लय मस्त दिसायला लागली. हा ऐक ना, तिच्या संग सेटिंग लावायचं म्हणलं ना लय अवघड आहे. आणि सोपं बी आहे म्हणा. थांबित मी येतो, काहीतरी करून येतो. तो पाय पडतो सूर्या, तर सेटिंग मैस लावा. अरे विश्वास नाही करा भावा माझ्यावर.
हाय ना विश्वास सुरजिया हा, मग म्हणूनच तुला पाठीला ना. जाय जाय कर ना तेवढं. हे. सॉरी सॉरी सॉरी. थांबितच मी हा. येतो जाऊन. हा सुरजा तू आणि गावाकडची वाट कुठे चुकलास आणि इकडे काय काम काढलंस? अगं तुझ्याकडे थोडं काम होतं. माझ्याकडं काय काम काढलंस? ते मित्र बघितला का माझा? कोण तो? त्याला तर काल परवा दगड लागला होता माझ्याकडून. त्याच्यामुळेच आला तुझ्याकडे. आता काय दवाखान्याचा खर्च मागा आलाय काय मला? अगं नाही, हा ते मला काय म्हणला, हा. माफी मागू तुझी. माफी? कशाची माफी? दगड तर माझ्याकडूनच लागला होता. अरे येड बीड आहे का काय का मग ते? खरंच येडा आहे वाटतं ते. तू बस चहा पिऊन जा. नाही नाही, जरा महत्वाचं काम आहे, नंतर येतो मी. हा बरं अरे यार काय म्हणली सांग ना ती. अरे पहिल्या दिवशी नसते मेळ लागत, हळू मेळ लागावं लागते. चल तू, काय राव सुरजिया काम करायचं ना राव तो. उद्या करतो तू. चल. नक्की का? हो हो. नक्की उद्या गेल्या वर्षी तर ऊस किती झाला? 50 टन झालं का? वा वा वा. सोयाबीन बरं आहे का? हा? शेंगा बिंगा लागल्या असत्या. काय चाललंय मग आपा? अरे काय 2-4 दिवस जरा गाडी घेऊन मग तू गाठच पडा ना. कर बाबा. काय जरा काम होतं जरा. नाही बोल की, आपल्या घरची माणसाची. त्याच्या उसात थांब, त्याच्या माईला वर्षानं त्याला दाखवतो, त्याला गोळ्याच घालतो आज. अर्जंट काम काम लापा. हा थांब थांब, ते येतोच आता. मला हे दोन्ही बी ऊस तात्याच आहे. आज हिथंच थांबतो. इकडून निघाला तरी बी दिसतोय, इकडून निघाला तरी बी दिसतोय. आज भाडकावला गोळ्याच घालतो. अरे तुला दाखवतो कसं काय आहे. हो काय त्याच्या आईला सगळी जीवाची लय झाली. लय बायकोनं तिकट भाजी केली, खाताना तोंडाची आग झाली, हाकताना सगळी पंचायत. हॅलो आप्पा. आप्पा माझ्या म्हाताऱ्याला करावा. सगळ्या गवऱ्या मसनात गेल्यात तरी बी बायाचा काही नाच जात नाही गाड्या. आता कुणाला घेऊन आलोय काय माहित उसात. काय तुझ्या आईला अवघड आहे. थांब जरा बघतोच. अय आप्पा. ए भाडकाऊ सुरज्या. अहो आप्पा तुम्हाला काय कळतंय का नाही? हा अहो मनाची नाही जरा जनाची तरी ठेवा. सगळ्या गवऱ्या मसनात गेल्या तरी त्याच्या आईला बायाचा नाद अजून गेलाच नाही. कुठल्या बायला घेऊन चालला तू उसात? कुणाची वाट बघायला लागला? भाडकाऊ चोर ती चोर आणि वर शिरजोर ह्याच्यासाठी तुझं लग्न करून दिलंय काय? अरे गाव बोबला लागलं ना. दररोज एक पोरगी उसात घेऊन जातोस, दररोज एक पोरगी उसात घेऊन जातोस. हो आप्पा, लोक सांगायला आणि तुम्ही ऐकायला का? हा लागलात लगे माझ्या नावानं खापर फोडायला. अहो तुमच्यासारख्या तर 4-5 बायका नाहीत ना गेल्या मी. भाडकाऊ माझी माप काढायला लागला. मग थांब जरा त्याच्या मायला हो उसा. आहे का आप्पा? हा ए, तू घरला ये, तुझा टांगडाच मोडतो. भाडव्या माझी माप काढतो होय. त्या मायचा नालायक वराव. हा आली काय हात भारी दिसतो की नीट सांग. काय कमी नाही ना? नाही काही असलं किती खराब झालं राव काजल. मामा घालून तर एकदम कडक दिसायची राव. आणि आता इथं काय आहे बघ ताणते तिला राहणार. खराब दिसत नाही तर काय दिसत. खुरपत घेऊन आले आता हातात. ए काजल थांब जरा बोलायचं होतं तुला. कोण रे तू?
कोण रे तू? अगं आसपासचे 36 गाव आम्हाला ओळखतात. किती? 36. आणि तू गावातले असून सुद्धा आम्हाला ओळखत नाही. नाही ओळखत. मग ते जाऊ दे, जरा मुद्द्याचं बोलायचं होतं. 4 वर्ष झालं मी तुझ्या मागे. किती? 4 वर्ष झालं. तुझ्यावर मी मनापासून प्रेम करतोय आणि तुला पण माझ्यावर प्रेम करावंच लागतंय. काय प्रेम करावंच लागतंय? उगा माझ्या नादाला लागू नको बर का, गोडीत सांगते तुला. काजल, शिस्तीत राहायचं. हे बघ काजल, तू होती म्हणून सोडतोय. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असते ना तर एका ठोक्यात म्हणून आउट केला असतं. काय नादाला लागला? चलती उगा माझ्या नादाला लागते, गुडदे कुठले. काय नाही विषय सोडला बाबा, लय आणती. गणपे बोल ना. दिवसभर ऊन घेतलं बाबा डोक्यावर सगळं. काय त्याच्या आईला वाईट काय बघ, हे शिकारण बेकार आहे, नाधी लय बेकार आहे. काहीतरी गावाला वाटलं पण नाही गावलं. काय गावाला बघ ते. चला आता गपचूप. का रे? अरे काय झालंय? गेले की राहण्या. काय बोलतोस? ओके तर माग आहे. मला नीट बघ बाबा, दिवसभर असंच म्हणत होतास. अरे बघ ना, येतो उन्हा तानाचं बघ दिवसभर फिरून काय नाही. बघ ना आता घरी ताजच वरण दिसायला लागले तू. आहे बघ. हा बघायचं का? लावायचे का चाटून? लाव लवकर. लाव लवकर. वड तिकडे वड लाव लवकर. बघ बघ. करा नाही लाकडे लवकर चल लवकर. आवर बाबा लवकर. वेळ झाला बा. सापडत आहे आज. बस का नीट लावूस का? त्याला नीट लावलं. यावर लवकर. आज काय पाच आज अन्या हा एक काम कर, तू ना तिकडून हाकी ते पटकीन लवकर. तू इकडून जा. हो. चल अन्या चल. हा मार गणप्या सटकलं बघ ती तिकडे. मला वाटतं ते पलीकडच्या उसात गेलं बघ. पलीकड हो बरं तिकडे लावू पुन्हा वाघूर. आधी पाण्याचा मेळ बघ. अरे हे तर कुठं पाणी आहे रे, माळावर राहायची एक तर. लय नरडं कोरडं पडलं रे, पाणी प्यावं लागतं बाबा. आयला इथं पाणी कुठे भेटायचं रे पण. काय बी करावं लागतंय, पाण्याचा मेळ घालावं लागतंय. बरं एक काम कर, हा. समोर कोट आहे हा. त्या कोट्यात बघू पाणी भेटलं तर. पलीकड हो चल बरं मग. चल. आणि वाघूर बघू वाघुरीचं पुन्हा. चल ताण लागली आधी. चल. दिवस वाया गेला बटे आज, काय उपयोगाचं नाही.
बोलला ना तिकडे विवाह करला की बघ बघू नका तिकडची काढून इकडे लावा आता ह्या उसाला हां काय ह्या उसाला लावली ऊस घे पण इकडे चालला खरं आहे पण पाणी आहे का नाही काय नाही पाणी असेल की कोण दिसना तर गेलंय हो आहे की हां आहे की कोण आहे इकडे गणप्या हाय वाटतं कोणतरी इथं विचार बरं हो पाणी आहे का प्यायला हो हाय की काय यो काय झालं अटॅक बिटॅक आला काय कोण आहे रे ही राही बिडा बिडा झाला काय नेहमी तर तानच पळून गेली बा माझी हिला बघितलं की तुला माहिती आहे कोण आहे ती हां आपला गावचा जो नवीन सरपंच आहे का हां त्याची बायको आहे असू दे पण लईच कडक आयटम आहे येडा झाला का बटे तू अहो हाय नाही तर पाणी या की कमी देऊ नको नको घेतो आम्ही या कुठं आहे हो तिकडे आहे की पुढे घ्या हाय रे ये पहिले तू पी नाही पाणी पाणी करत होता ना दमानं पी का झाला पाणी लागल पितो पी पाणी देखी ए अरे का माणूस आहे काय बेटे तू माणूस आहे बेटे तू हे जातो ग जातो सिगरेट तुझा 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 बाबा मारबीर बशीची तू चल की तुझ्या चुकले बिघडली काय ए गबस चल तिकडे कुणी तर बघन काय ऐकायचं जरा चल तिकडे चुकले कुणी जर बघितलं ना आपल्याला गबस हा गबस बरं ऐक ना तिकडे कशाला आलीस तू तुलाच भेटायला आली मी तू तिथं असते का काय चुकले एक काम कर आपण तिकडे कुठतरी भेटू ग कुठं भेटायचं चल कुठे बी जाऊ तिकडे पण येतं नाही चल मग बरं ऐक ना तुम्ही गवत टाकून आलो तुझा पुढे मी येतो बघ बर का हो नक्की येतो जा किती मिनिटात येतो येतो 10-5 मिनिटात येतो जा बरं जुन्या वेरीपाशी या हो हो येतो येतो जा सूर्या किती वेळ झालं वाट बघते मी जाऊ दे बस इथं एवढे लांब काय बसला अलीकडे सर एवढं काय झालं तोंड पाडायला चुकले माझ्या बायकोचा लय माझ्यावर जीव आहे तिला जरी आपल्या दोघांचं कळालं ना काय होईल सांगता येत नाही अय तुझ्या बायकोचं कारण तुझ्या बस ठेव काय मी पण तिच्यापेक्षा जास्त जीव लावला तुझ्यावर
तू जर म्हणला ना आत्ताच्या आत्ता वीज धुळी ठोकल मी काय. मला करमना कुठे करमना मला करमना कुठे करमना. बोला ना, तुला काय आठवत का इथलं काय रे? काय लहानपणी खेळायचं आपण मग हा बचपन कसं विसरलं मी अण्णा. पण लय घाण झालंय बा, पडापडी झाली सगळी. सगळं तुला सांगतो हे सगळं चेंज झालं बघा आता पहिल्यासारखं. त्या दिवशी चिमणी आहे का रे? हो. हा हो रे, चिमणी इथं आहे म्हणजे लाईनमॅन 100% असणार बरोबर. हा असणार. ऐकत जा कशाला नको चिमणे तिकडे. अय चिमणे, अगं तुलाच म्हणतोय की इकडे. तुला काय भाव देत नाही? चल आपलं काय म्हणतो, चल भाव देत नाही देत आपण दोघं जाऊ तुझ्या. चल अरे मी आहे काय नाही. चल तू मी आहे. अय चिमणे, कुठे गेली तुझी मैत्रीण ऑनलाईन मेन का गेले तिकडे गुलू करायला? मी घेतो इज्जत आली ना पूर्ण तुझ्या. अय चिमणे, कोणाला म्हणते का जिप्रिया? तुलाच म्हणते. का ठोक जिप्रिया, नीट निघून जायचं हा, नाहीतर बिगर आरतीचा करंट देईल बघ. जागेवर दुर्वा होशील हा. अयो आला बघ चिकना हिरो, डीपीतच घालून हानील बघ. डीपीत घालणार तुझं दोन्ही फ्यूज उडून टाकील. कोणाच्या फ्यूज उडीतो रे? तुझे तुला बघू का? शानपण लावलास का? तुला बघ बघतो तुला कसं असतंय ते. नोकरी करा आलास, नोकरी कर. तुला सांगतो अरे ही दुसरीच लाईन टाकायले, ह्याची लाईनच मी कट करतो. थांब जरा. अरे शिवानी दिसती काय कडक दिसू राहिली. कामाला एकटीच आलेली वाटते ती. अजय ना मी तिला बोलूनच टाकतो, चान्सच सोडित नाही आज तिला बोलायचाच. पण खायला दम नाही राव आपल्यात. एक काम करतो, सूर्यालाच घेऊन येतो. हा तो म्हणला होता मी तुझी सेटिंग लावून देतो. थांब हिला प्रपोज करतो. सूर्या कुठे आहे काय मी आता त्याला बघावं लागेल. सूर्या आय सूर्या काय करू राहिला? आला काय कालव करीत काम धंद्याचा टायमाला? ऐक ना, चल ना माझ्या संग चल ना. गप काम ऐक ना, तिकडे आहे ना शिवनी एकटीच रानात आली. चल ना
आता मी तिथं जाऊन काय करू मग? मग सेटिंग दिली लावून. जा सूर्या चल ना प्लीज, चल ना. नाही म्हातारा हानीन काम करू दे. तू डोक्यात बाटली घाली मार का मी आता. तू त्या दिवशी काय म्हणला तू सेटिंग लावून देईन म्हणून. तू माझ्या सांग, चला तू सांगतो. चल तू हे काम तरी करू दे. तिथे काय माणूस आहे रे तू. किती दिवसाचं म्हणून राहिलं तू सेटिंग लावून देतो म्हणून. आज ना बाय झालंच पाहिजे माझं काम, तू सांगतो. चल इकडे गेली की चल. थांबता ते बघ शिवानी. जाय बरं जाय. थांब अक्षय अक्षय तिच्या हातात दगडू बघून हपराच्या डोकं बिकं फोडायचं बाबा. गप्पा. अरे उसा डुकरं झाली येतं ते डुकरं मारीत असेल. खरंच ना. हा थांब मग जाय. आणि सूर्या तुला ना आता मी शेवटचं सांगतो, मै सेटिंग लागलीच पाहिजे ना. ए बाबा विषय आहे का. सूर्या पाय पडत राव, पण सेटिंग मैच लाव बर का. आयला मी जाऊ का. नाही 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 आयला तुला विश्वास नाही करा बाबा. इकडे जा इकडं. सूर्या काम झालंच पाहिजे बर का. तुला पार्टी देईन मी नंतर. जाय जाय. सूर्याला भारी माणूस आहे, कामच करून येईन सूर्या. आता सूर्याला पार्टी देतो मी. आता काम होऊन दे एकदा. शिवानी अयो सूर्या तू इकडं कसं काय. माझं जाऊ दे. दुगडन डुकर झाले काय उसामध्ये. अरे डुकरं कुठली, माझी भाकरीची पिशवी घेऊन गेले कुत्र. अयो आग नीट झाडाला बिडाला अडकीत जा की. अरे माझं लक्ष नव्हतं, ते घेऊन गेलं. आता एक काम कर, सगळ्या भाकरी बिकरी तिनं खाल्ल्या असते ना. जाऊ दे. अरे भाकरी जाऊ दे र, पण डबा नाही नेल्यावर घरची बोंबल देईल की. अवघड झालं आता मग. बरं आलास तर एक काम कर, चल आपण दोघं जाऊन डबा आणू. आत मला एकटी जायला भीती वाटते. आत काम झालंच वाटतं आता माझं. लव्याचं बोलू राहिलाय. असं म्हणते का. हा चल मग बघू कुठं गेलाय ते. हिला नेला काय उसात सूर्यानी. सूर्या भाड खाऊ तो आहे ना, मी आज मर्डरच करतो. थांब हिला पण नेलं तो उसात. थांब तो कर बघतो मी. थांबतो आता. तू बाहेर रे फक्त उसातून. थांब. मित्र मानाच्या लायकीच नाही सूर्या. भाड खाऊ एखादा दुश्मन परवाडा. सूर्यासारखा मित्राने परवाडा. मै सेटिंग लावायची सांगितली आणि त्या शिवानीला उसात घेऊन गेला. विश्वास नाही ठेवणार सूर्या मी आता कधीच. आयुष्यभर नाही ठेवणार विश्वास. काय माणूस आहे रे तू. इथे येऊन बसला होय. तिकडे सोड की मी तुला. त्या कुत्र्यासारखं काय झालं तुला एवढायला. काय झालं म्हण. त्या शिवानीला घास घ्या उसात घेऊन गेला तू. हा सांग ना. अरे पागल बिगल आहे का. अरे तिचा डबा कुत्र्याने नेलता. डबा नेलता कुत्रीने. गप बस तू. तिला उसात घेऊन गेला तू. बाबा इकडे बघ, विश्वास आहे ना माझ्यावर. विश्वासच नाही तो यार आता. जाऊ देऊ हे असलंच बघ. अरे तुझी शपथ तिचा डबा कुत्र्यानं नेलता. गप बस. तुलाच घास काय त्याने उसात नेलं. हा सांग ना. तुला विश्वास नाही ना. बस मग. नाही विश्वास. अख्या गावातल्या पोरी उसात नेल्या. कधीच नव्हती ती पोरगी आवडली मला. तिला उसात घेऊन गेला तू. कस काय नेलं उसात सांग मला तू आधी. काय का बाबा हे. बरं एक काम कर, तिकडे बघ. उद्या तू माझ्या संगत चल. तुला घेऊन जातो आणि तुझी सेटिंग लावतो. नको नको बस झालं. जेवढं केला भो लय झालं आता. मी मा बघतो. नको रे भो सेटिंग नको काय नको. संपलं काय त्याचं आपलं. सगळं संपलं आता. आला भावड्या बट जीवायला का तू. गप बस तू. जीव आहे. ती पोरगी उसात नेली ना तू आणि मा विषय संपला आता. अरे भावा तुझ्या गळ्या शपथ तिला मी डबा हुड काय गेलो तुला. तू लगेच डबा न्याला सल्ले नको आणू तू. तुला गावातल्या कोणत्याच पुरी पुराणा. तुला विश्वास नाही तर बस इथेच बोंबलं. काही जाय. तू आणि मा विषय संपला आता. तू सांगतो मी. तिला उसात नेलं वय तो. थांब तू. तुझ्याकडे बघतो. कधीच नाही ती आवडली होती मला ती शिवानी. तिला उसात घेऊन गेला.
हा इथून झोपलास कर सकाळी हाणलं काय की जेवण दाबून कुणाच तरी फुकटचं. अय गणप्या गणप्या उठ की. आणि तू हवी हा चल की काम आहे जरा. काय रे? अरे तू त्या दिवशी म्हणला नव्हता का काय? सरपंचाची बायको हा काय नटून रानात गेली म्हणतोस. हे बघा अन्याय चोरी मारायची एक ठीक होतं आतापर्यंत पण ही बायाचा नाद एवढा बेकार आहे ना चांगल्याला झुक होती बघ बाई. अय रताळ्या तुम्हाला नको ज्ञान झाडू. चल की आता उठ. नुसतं बघायचंय तिला आपल्याला ऊसात नाही घेऊन जायचं. नाहीच ऐकणार तू. चल बरं उठ. माझं सांगायचं काम हा बाबा ऐकायचं नाही ऐकायचं तुझं. चल लय नको शानपण लावू ती चलत शर्ट घाल उठ. चल मजनूची आवडत झाली रे तुझी तर. चल बाबा तू लय शानपण नको झाडू. बिघडलं रे पोरग बिघडलं. गणप्या हाय राव माझ्या दिलाची धडकन. माझ्या दिलाची धडकन येडा झाला का? त्या सरपंचाला कळालं ना तुझी धडकनच बंद करून टाकेल. सरपंचाचं कशाला घेऊन बसला? मग काय त्याला काय अक्कल आहे का? का सोन्यासारखी बायको त्यानं रानात आणून बसविली. एवढी शिकली सवरली बरोबर इथं लागली गवत कापायला. ती एक लय वाईट आहे बघ. माझी जर बायको असती का येशी मधलं बाहेर सुद्धा येऊ दिलं नसतं बघ तिला. हा. काय माणूस आहे तुला काय? काय झालं? अरे इथं खायचं वांदे आहे बटे आणि तू एसी मध्ये डायरेक्ट आणि राहतो बी दुसऱ्याच्याच घरात आणि त्याच्यावर पत्र नाहीत आता तर. बरं ती जाऊ दे जरा जवळ जाऊन बोलू आपण. नका चल त्या सरपंचाला जर कळालं ना माझ्यासाठी जवळ आपल्या दोघाचा मर्डर करेल ती. जरा जवळ जाऊन बोलू रे. चल नका उगा ती मारून बिरून टाकलं आपल्या दोघाला. अय हिनं फक्त हो म्हणू दे. हा एका मिनिटात सरपंचाचा मर्डर करतो. अरे तू काय समजायला लागलास मला? नका नका चल नका नका चल थोडं बोलून येऊ. ऐकत जवळ जरा अन्या चल ऐकत जा. चल बरं जाऊ दे हो दे आता काय व्हायचं ते बघू. दमान चल की मग जरा. का चल की आता. नमस्कार मॅडम. हा बोला. सकाळी घरी गेलतो तुमच्या हं. साहेबांना भेटायचं होतं. हा ते माझं घरकुलाचं थोडं काम होतं. साहेब भेटलेच नाहीत सकाळी. बरं ठीक आहे. साहेब आता बाहेरगावी गेलेत. हा मी बोलेन त्यांच्याशी. तुम्ही उद्या सकाळी या. आता आलात तरी चालेल. या आता. हो गणप्या मन माझं समाधान झालं बघा. झालं ना? होय. बस ना बरं अन्या हा मला सांग काय झालं आता? आपल्याला जागा नाही काय नाही एक तर दुसऱ्याच्या घरात राहतो आपण. घरकुल कुठून आलं? काय डोक्यावर बांधला का आल्यावर? येडायच घरी जरा तू. का काय झालं? अरे तिला बोलण्यासाठी हा आणि बघण्यासाठी हा. कारण काढलं होतं मी. काय त्याच्या बराचा मजनूची आवडत आहे बडे. एक लक्ष टू मित्र काय ही जर मला भेटली का हा. हिच्यासाठी काय बी करतो. काय झालं असं तुला? तुला आपला आता गपची बात अरे फक्त हिनं हो म्हणू दे. बरं बघू नंतर. तर सुरजा बस ना बस ना. अरे खा ना. लय गोड झालं ग. तू बनवले? हो तुला कसं काय ग माहित मला गुलाबजामुन आवडते ना? मला सगळंच माहित आहे तुझं. हो का? मग तू खा ना. नको मला. नको तू खा तू खा. मला नाही आवडत. सुरजा तुम्हाला सोडून तर नाही ना जाणार? हिडी का खोळी ग तू? आता कसं सोडून बरं मी तुला? मी लय जीव लावलाय तुझ्यावर. शुकुली खरं सांग का माझं लय बरं चल मग या घरी जेवण. खरंच का? तुझा दीवाना झालो
साखर द्या आणि काय तर. दुकान बी बंद आहे काय किंवा तुझ्याकडे किती पैसे? माझ्याकडे आहे 10 रुपये. माझ्याकडे आहे 3 रुपये. पुढे येते सरपंचीन बाई चक्क दुकानाला भेटे पुडी बिडीनं काय बुवा खायची. मग काहीतरी गोडधोड खाऊ. तिचे देतात कशाला पुडी बिडी खायची. चलू चार सोनपापड्या द्याव. काय करा सोनपापडी कॅन्सल करा. गुटखा द्या गुटखा. एकटे मागणं कोणतं तरी एकच. बरोबर गुटखा द्या. घेतलंच का हवा पैसे. चल काय करणे लय निवांत पसारलं इथं. हे पांड्यार तुला अक्कल आहे का रे? सकाळ सकाळ डोकं खायला आला जा बरं तू. तिकडं गावात मॅटर केलं नाही तर झोपलाच होई. पहिली गोष्ट मी गावात मॅटर करीन नाही तर काही करीन. गावात मॅटर केलाय म्हणून इथून बसलोय आणि तू जागाड्या इथं आता. आणि त्या अंजीचा कामानं मार खाल्ला तो. कोण अंजी? अंजी कोण? काजल नाव आहे तिचं. काय काजल? आणि मी तिचा मार खाऊ नाही तर लाकडाना मार खाऊ. तुला काय करायचंय? बंट्याने सांगितलं ना तुला. हा त्या बंट्याला ना मी कुत्र्यागत हाणणार आहे. मग मला काल तो हाना लागला. आणि पहिली गोष्ट आणि नीट खबर घेऊन येत जा. कळलं का? पूर्ण ऐकत जा माणसाचं काय म्हणलं काय नाही. मोकार धंदा कोणाच्या बी लाव्या करायच्या नाही. निघाड निघन हल हल हल. आणि इकडे इकडे का गावात काय पुरी कमी पडल्या काय तुमच्या घरी? हा आमच्या गावात तोंड मारत फिरतोस. आमच्या गावात पुरी आहेत रे पण तुमच्या गावात कसं आहे माहिती आहे का? झटकन पटतात की पटकन निघतात उसत म्हणून येतोय. हो का? हा इकडे इकडे सांग. इकडे कोणावर लाईन मारा आला? तुला काय करायचं? कोणावर लाईन मारा आला? छकुलीवर. बरबाद आहे तुझं जीवन. जा बाबा तुझा छकुलीवर लाईन मारा आलाय. संपलं तुझं आयुष्य. इकडे बघ पुन्हा गावात येऊ नका आमच्या. हल हल हल. छकुलीवर लाईन मारा आलाय. तिला नेली अख्ख्या गावातली ऊसात नेऊ दे. हले पुन्हा दिसू नको बघ मला. येणार म्हटलं आणेन तुला. काय पेट्रोल संपलं काय? काय कळायलाच मार्ग नाही काय झाले. थांबा बघतो मी. बटन स्टार्ट आहे वाटते. हो पेट्रोल तर आहे की हो. हा काय झाले काय माहित. अन्या बोल की. वाघ उतर लावली बघ आता. नीट लावलीस का? पण नीट लावली बाबा. येऊस तर पडते. चल काय करतो पर्यंत माहिती आहे का? हा गावात जाऊन पुडी खाऊन बरं बरं जमतंय. चल होय थांबय. आला सरपंचीन बाई दिसायला लागली. आला होय राव. आला पण पुढचं कोण आहे रे? कोण आहे? तुम्ही इथलेच का श्रीमंतवाडीचे? मी इथलंच आहे श्रीमंतवाडीचा. पण कोणाचे? आप्पा पटेल माहित आहेत ना? हा हा त्यांचा मुलगा आहे. आम्ही राहत असत राहायला. हो अच्छा अच्छा सुरजा का? हा हा ऐकून आहे. ऐका का. तुम्ही कोण? मी नवीन सरपंच त्यांची मिसेस. आयला पण दुसरं कोण आहे रे? कोण आहे बघू दे. अरे सूर्य आहे की इतर. आला होय राव. हा हो थांब्या सूर्याला बघतो आता. हे नको अन्या. हा नको नको नको. कशाला उगा त्या बाईच्या नादी लागतो उगा. अरे हिच्या जर सोबत कोणी दिसलं का मला बिलकुल जमणार नाही. पागल वेगळा काय एक ठोका दिल बटे. काय झालं? त्या सरपंच बाईच्या कायला नादी लागतो उगाच.
का रे नको ग आणि तुला माहिती आहे का ती पोरग लय कडू आहे ती दोघाला हानील. अरे मला लय आवडती रे ती. काय झालंय बघा ना मला उशीर होतोय. एक काम करा तुम्ही जावा मी तुम्हाला देतो गाडी घरी आणून. ना ह्याला काहीतरी झालं असेल मला बी जास्त कळत नाही ह्यातलं. नक्की का? हो हो देतो आणून. आणि तुमचे पाईप राहू दे मी नेतो नंतर. हे शान आहेत काय मारते थांब थांब ऐक जा चल तुझ्यामुळे ग बसावं लागतं प्रत्येक वेळेस. उगा मार बीर बसू त्या सूर्याला सांगितलं असतं आता. चल काय नाही करत गणप्या 100% सूर्याचं सरपंचबाईचं लपड आहे बघ. अरे पण त्यांना आता हुडकायचं नेमकं कुठं? हा इकडेच गेलाय बाबा. गेला दिसाना मी गेलाय. होय थांब थांब. हो सरपंचबाई सूर्या. होय राव हाय इथं. हा थांबायचं तुकडच करतो आता. अय सूर्या बाड खाऊ माझाच करा. तुला बघू का रे? काय बघतो रे काय कर तुला बघू बघू काय तिच्यावर डोळा आठवतोस का? हा बघ काय करायचं तुला? तिच्यावर जर डोळा आठवला ना कापून टाकील बघ. बघ काय ती फक्त माझी आहे माझी. हा तुला बघू का? सोड रे सोड याला बघतो तिच्याकडे बघितलं यार पागल बिगल झाला काय? अरे सूर्यान सरपंचबाई होती की इथं. अरे का जीव बिव घेतो का बट्टे? अरे कुठे गेले रे? येडं झालं रे त्या बाईच्या नादात. काय झालं रे? काय झालं बट्टे? जीव घेतला असता माझा बट्टे. अयो झोपट केलं बट्टे नाही तर एक ठोका दिला आता. येडं झालं त्या बाईच्या नादात रे पोरगं. अरे सूर्य किती वेळ झाला येऊन थांबले मी. काय काम होतं तुझं सांग बरं पटकन जायचंय मला. बघितलं नाही ना? नाही नाही कुणी नाही बघितलं. हो तुला म्हणजे मी सांगणारच आहे पण राग बिग मान नको बरं का. सूर्य काय करायला इथे आता मी याला चुकले इकडे कसं काय आली? एवढे दिवस मी आवडत होते ना. ही कोणी भटक भावनी त्याला ओरडू नको. तू चुकले ऐक हे शिवाने तुझा 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 थांब तिला बघते मी. अरे नको तुझा तुझा. अगं चुकले ती कोण होती सांग लवकर. अगं जर ऐकत तरी जाणं माणसावर चिडती कशाला? कोण होती ती लवकर सांग. अगं चुकले तू असं येड्यावरून करीत जाऊन ती अक्षा माहित आहे ना तुला? हा बघ मला काय माहित नाही बरं का. तू नीट सांगायला पहिला तुझा जीव घेईल आणि नंतर माझं देईल. येड्यावरून कर तुला माझ्यावर विश्वास नाही का? हाय हा मग तसं येड्यावरून करीत जाऊ नको. चल बरं. हा बघ सूर्या उद्याच्या उद्या लग्न करायचं नाहीतर बघ मग तुझ्या दारासमोर येऊन मी जीव देईल. तसं येड्यावरून करू नको बरं. चल बरं चल करतो उद्या लग्न करतो. काय त्याच्या राक्षसाची अवलादन देवाच्या दरबारात. ए अन्या अन्या काय झालं रे? काय काय झालं होते? काय तर बसला का? बसलोय आपलं निवांत. काय रे काय अन्या का असं येड्याने करला रे? काय झालं घेऊ? एकटा एकटा बसायला आला वाटते माझ्यापाशी यानं गेला तू आता. काय सांगू गणप्या तुला? काय काय झालं? मन सरपंचबाईनं घायल केलं बघ माझं. काय माणूस अरे बेटे तू अन्या लय जीव लागला रे तिच्यावर. अरे ते सरपंचाला कळालं ना लय तुडील आपल्याला माहित आहे का.
कणला कण जिरवल तुझा बी माझा बी. रात्रंदिवस स्वप्नात येते रे बाबा ती तिचाच विचार करू करू मरायला लागलोय मी. काय त्याच्या आयला इडी आवला धाय रे. जेव्हा ती सरपंच तुझ्या बोकांडी बसल ना तेव्हा तुझा कण जिरल. पागल बिगल झालास का काय रे तू? सरपंच 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 सरपंचाचा आहे का 10-15 दिवस झालं पत्ता इथं. मला तर वाटतंय तीच गेलं बघ पोरगी बिरगी घेऊन पळून. अरे त्याशी आपण विचारला हवे कुठंतरी बाहेर गावी कामाला गेलं म्हणून. काय त्या तरी बिचारीला माहिती. 101% पोरीला घेऊन पळून गेला बाबा ती. काय माहिती जाऊ दे आता काय करायचं. चल आपलं जाऊ दे गावात. एक आयडिया करू. काय? सरपंचाची मजा करू आपण जरा. काय करतो आता? त्या गावात सगळा बोबाटाच करून टाकू. अरे बाबा काय काय नको करू बाबा. अगप तुला काय करायचं मी सांगतो तसं कर. काय? सरपंचाचा बोबाटा गावात करायचा म्हणजे करायचा. काय करायचं? गावातून पोरगी घेऊन पळून गेलाय म्हणून. आणि नाहीतर 10-15 दिवस झालं ती नाही बी इथं. लय हालचाल रे कुत्री तोडूस तर हालचाल बघ. बघू पुढचं पुढे. चल तू त्याला बोबाटा करू. आमची आता चप्पल विप्पल घालून तुझी बाबा. पप्प्या किती नंबर आहेत? 2 आहेत. जरा गडबड आहे रे दाढी करायची. काय खरंय तुमचं रे? पैसे देत नाहीत काय नाहीत. अरे मागचं देतो ना आता देतो रे बाबा दाढी. काय खरंय तुमचं देण्याचं? जेव्हा असंच म्हणतो मी देतो. तुझं काय खरंय? तू तर निवळ बुरटायच. काय देत नाही घेत नाही सारखं जेव्हा तवा तू फुकटच करतो. नाही बाहेर आता बस झालं. देतो ना. असं 10 वेळेस झालंय तुझं. कर गोडा लावून दे मला तू. नाही होत नाही दाढी. चला बाहेर व्हा तुम्ही. तुमच्या मग सगळं काटा निघलाय माझा. जाऊ दे जातो पप्प्या. ही गोष्ट माहिती आहे का तुला? काय? अरे आपला नवीन सरपंच ना गावातला गेला ना का पोरीला घेऊन पळून. काय कसं म्हणतो तू? खरं म्हणा. खरं गेला म्हणतो तर तुझे पैसे 4-5 लोक येतात म्हणून तुला सांगायला लागलोय. त्यांच्या बी कानावर घालतील. काय कशाला बोबाट करायचं त्याचा उगाच? अरे येतात लोक उगा चर्चा करायची. जा बरं तुम्ही काय असून ते असून बघू. अरे पप्प्या तर लय भडकालाय बाबा. लवकर हो बाहेर. बोल. अरे ती दोघं सांगत होती खरं आहे सांग खरं. वाटायला बघ मला खरं थोडं असं त्यांच्या 15 दिवस सरपंचच भेटत नाही आपल्याला. मग काय गेला काय पळून मग पोरीला घेऊन? काय घाटच पडा नाही काम आहे माझं. अवघड कसा विकास व्हायचा गावचा आपल्या? गावची काम तशीच राहिले तर लक्ष देणं नाही. अवघड निवडून दिलं आपण सरपंच भारी पोरी घेऊन चाललेला. काय बाप्पा लय निवांत बसला. हो आता काय करावं काम धंदा नाही. वरती गावातली काय गोष्ट कळली का नाही तुम्हाला? काय नाही हो आज तर आलो मी गावाहून. असं आहे का? तेव्हा तुमच्या कानावर नाही काही आलं नाही काय? ते आपला गावचा नवीन सरपंच गेला राव पोरीला घेऊन पळून. काय बोलता? आता काय सांगू? कसं काय झालं? आता काय सांगू? मला काय माहित नाही. तुमच्या कानावर चाललं नाही म्हणा की. आता गावून आलो मी. उगाच त्याला निवडून दिलं राव मग. काय तर कसा गावचा विकास व्हायचा सर जाऊ द्या. बोला. आपले 10-15 माणसाली आपली चर्चा करून सांगा जरा. हो सांगू की काय करायचं. हो नालायक निघला सरपंच. नालायक नाही तर काय. चला येऊ का मग? हो या. त्याच्यावर विश्वासाचा खराब. हा येतो मग. या या. चालतंय चल. झालं म्हाताऱ्याला चुळपोर करी वळवळ. मग माग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चुळपोर करी वळवळ. मग पुढं पुढं मग कशी वई धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड. 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 अरे ही सुरच्या कुठं निघाला? ए सुरज्या अरे कुठं निघाला म्हणा ताना इकडे. काका ये बाकर काय ये. लय निवांत कार्यक्रम चालला गाड्या तुझा. काय आता शेतातलं काम संपलंय म्हणलं जा थोडी नेहरी करावं थोडी बस.
खा कांदा आहे चटणी आहे लोणचं आहे मस्त बेत आहे खा लय उशीर केला जेवायला का मदत असते तर सुच्या रानात आता टाइम झाला खाल्ला आता काय इलाज नाही बर बर खा ना 2 घास नाही जेवण करून आलं मला जरा गडबड आहे रे काय गडबड नाही यार चटणी लोणचं आहे चपाती खा नाही भूक नाही ऐक ना महत्वाचं काम आहे मी येतो अरे सुरज्या अरे बस खाली अरे महत्वाचं काम आहे रे कानावर गावात काय आलं माझ्या जरा नीट वागाला का नीट वागा अरे काय झालं पण काय आता तुला समजा डिंडोरा पेटून सांग का गावात काय झालंय ती अरे नेमकं झालं तरी काय अरे ते बापाने ती केलं तू त्याच्या मागं तसाच करायला लागला अरे जरा सुधरा रे सुधरा जरा आखली जरा टकुऱ्या जरा तुमच्या भुसा भरलाय का रे चांगलं वागाला का अरे नेमकं झालं तरी काय सांग तरी आता दिवसा डावळ पुरी उसात नेतो बेटे तू होय यार काका काय लोकांचं काय ऐकायला लागलं काय अरे माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं मी तुला हो ए काका लका असं काही बोल नको लका अरे लोक लका चालली चंद्रावरून तू चालला पुरी उसात घेऊन जरा सुधर बेटा सुधर बरं मला लय गडबड आहे मी ऐक तुझ्या लय गडबड आहे जरा ऐक बरा येताना येतो तुझी जिंदगी आहे तर जायची काही बार हाल मग सुधरा सुधरत नाही येत शिवानी अरे सुरज्या किती वेळ झाला वाट बघते मी तुझी कुठं होत असेल ते वेळ लय काम होतं कोणी बघितलं नाही तुला इकडं बघायचं जाऊ दे सोड झोपली काल सगळं येऊन गोंधळ घालायची इथं बोल पटकन काय काम आहे ते अगं लय महत्वाचं काम आहे ते माझा मित्र माहिती आहे ना तुला अक्षा कोणते ते येड अगं येड नाही लय चांगलं पोरग आहे ते कुठलं चांगलं येड आहे ते अगं त्या कोणतरी आलं इकडे हॅलो अगं कुठे आहे ग तो हॅलो हॅलो अगं तुला काय आवाज आहे ना काय हॅलो हां अगं कुठे बायको गेली माहेराला बघितलं असं का होतं ना आपल्याला अरे तू लांब आहे तू बोलतोस काय काम आहे ते लवकर बघ काय चान्स ये की कुठं आपल्या वरच्या उसात ये म्हण कुठं विचार तुला माहित नाही का काय ये लवकर आणि ती राहू दे तसंच धुणं भांडे पुन्हा कर ये लवकर आधी मी वाट बघत बसलो इथं ये बरं ये लवकर ये गेलं काही वाटतंय एक काम कर शिवानी ऐक ना तुला मी नंतर सगळं व्यवस्थित सांगतो तू चल बरं आधी चल अक्षा बरं झालं भावा तू आलास ते ही शिवानी तुझ्याविषयी ती बोलत होती आपलं मैसाठी हा शिवानी तू उसात आणि मै सेटिंग अरे वा भारी ना मग अरे भावा काय झालं तुला सांग ना तिथं एक माणूस आला तर फोनवर बोलत मग ती आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही उसत गेलो लागली का मै सेटिंग ते हे काय त्याला तीच बोलत होतो आता भाड खाऊ उसात घेऊन जातो शिवानीला मै सेटिंग म्हणतो वय आयला भावा माझ्या शपथ सॉरी तुझ्या शपथ काढतो अंड्या तुला पोरी तरी कस काय पटात या तू मैत्री संपली आता तू काय कर जा मी बघतो जा बाबा ऐक एक शब्द बोल नको तू मैत्री ऐक ना बावड्या तिकडे बोल नको माझ्या संग तू अरे ऐक जावे तू हात सोड बोल नको भाड खाऊ अरे ऐक तरी जाणे लागा तू अरे तुला कराव तरी काय आता आधी नेलं शिवानीला डबल नेलं अरे कराव काय तुला अरे अरे भावडे ऐकत जरा तुझ्या शपथ लागा ऐकत तुझ्या शपथ तिला तू एक शब्द बोल नको तू ये ना मित्र म्हणायचं लायकीचं नाही तू आयला मित्रा अरे तुझ्या शपथ लागा मी अरे बाबा गप ना भाऊ तू पाया पडतो पण तू आता माझा विषय आपल्याला मग उसतली भानगड मग उसतली भानगड
मग उसातली भानगड मग उसातली भानगड मग उसातली भानगड घेतले नाही पण तरी पण वास यायला लागलाय. साहेब हो साहेब उठा की. गावच्या सरपंचाने काय केलं माहिती आहे का? काय केलं? पोरगी पळवून नेली त्यानं. हा हा मला वाटलंच होतं लय दलिंदर आहे. बघा आता संधीचं सोनं करा. काय म्हणतो? आता तुम्ही बघा आता तुम्ही मोठे काय तर कांड करा त्याचा. बरोबर आहे तुझं. त्याचा फायदा आपण उठवायला पाहिजे. जाऊ आपल्या आता. राईट चल जाऊ का मला. पोल पसरली नाक पसरली. करण्या अय करण्या करण्या अरे भाडकाव का झोपला इथं 10 रुपये. ए काका का मस्त आले काय मस्त अरे मिसरूट फुटली का होटावर तुझ्या? नाला का 10 रुपयालाच तू नीट. अरे तिकडं आहे बाप लोकांच्या बांधायला कष्ट करते तर नाला का 10 रुपये पडला इथं तू. तुला आहे का अक्कल फिक्कल? ती काय सांगायचं नाही बापे बाप. अरे दुसऱ्याचे आहे बाप ज्यांना गाड्या चपली बुट कपडे घेऊन देतात. इथं काय आहे का? अरे कष्ट कर कष्ट. घाम गाळ जरा असा बदा बदा. कष्ट कर ठीक आहे कष्ट कर म्हणायचं काय कर काही लागतो खाऊ जरा. अरे ते बुट आहे यार खालटू आहे बाबा. अरे कष्ट करून करा की मग. अरे चुकलं बाबा. नालायक भाड्या कष्ट कर जरा सुधर. बुटानं आणतोय बुटानं कुणाला आणतो तू? का तुला झोपूच्या टायमिंगला चल. आणि पुन्हा असल्या घरानं घेऊन यायचे ना इकडे. अवघड आहे म्हणजे. अक्षय बाबा पर्या अरे आंघोळच करतो काय अजून? तू ये काय तू कस काय आला इकडं? तू ये ना एक जरी पाऊल पुढे आला ना तुला पाण्यात बुडून मारी मार कमी. आयला बावड्या राग गेला नाही का रे तुझा? घरी जाय. हाय का काय घरी तो पाणी हाय का? घरी जाय काय तुला? अय अक्षय तुला माफ करायचंय का नाही सांग मला. नाही करायचं. संपला का तुझा माझा दोस्त ना? संपला जाय. अक्षय इकडे बघ. हे बघितलं ना काय घुस आणि उंदर मारायचं औषध आहे. मी खाईन बर का नाही माफ केलं. काय रे तुला काय करायचं ते कर. अक्षय मरण बर का मी? मर ना बाबा. अक्षय बघ बर का तुला काय करायचं ते कर जाय. आपला दोस्त ना संपला. हा संपला. मरतोच होती काय व्हायचंय ती मला. त्याच्या तुला विश्वासच नाही आमच्यावर. बघ मी खायला लागलो बघ. मरू दे मला काय व्हायचं ते. येणं झाला का सूर्य तू? सूर्य अयो अयो बाहेर का मग मला का माफ करीना मग? येड लागलं काय तुला? औषध खातो का? मला एकुलता एक मित्र ते बी त्याच्या आयला मला बोला ना काय व्हायना. गप्पा आता रडू नको. बघ लागली साबण माझ्या अंगाला. एका पुरी पाय त्याच्या आयला मित्राची किंमत कमी केली. तो मग औषध खात असते का? कळत तुला काही?
अरे बावड्या तुझ्या शपथ त्या दिवशी तुझी सेटिंग लावायला गेलो तुम्ही माहित आहे का? माझं चुकलं सूर्या. विश्वास ठेवायला पाहिजे होता तुझ्यावर. मला माफ केलं का नाही सांगतो नाहीतर औषध खाईन बघ. गप ना सूर्या आता केलं माफ तुला. केलं ना? हा जा मग आंघोळ करू पडीचे पण. नाही आंघोळ नाही करायची मला. तुला कळत काही पण दिबर फेकून दे. देऊ का टाकून? हा दे. खरं खरं सांग माफ केलं ना मग? सूर्या केलं ना माफ. मग एक काम कर गोड तोंड कर पडते ना. नको रे फेकून देते. तू लागला होता मारायला ना आता मला मारितो का? अरे बाहेर का साखर आहे दर खा. दर साखर. हा तुझ्या आईला मला म्हणतो औषध ये. मॅडम अरे काका इकडे कसं काय वाट चुकला? काय गावात बोबाट उठला सरपंच साहेबांनी पोरगी पळून नेली म्हणून. हो काका माहित झालंय मला ते. पण काय करणार लोकांच्या तोंडाला आपल्याला हात लावता येतो का? ती बी खरं आहे तुमचं पण ह्याच्यात विरोधक घ्यायला लागला फायदा. त्यांचं कामच आहे काका फायदा घेणं. ते तर घेणारच आहे. त्यांना शेवटी हेच पाहिजे होतं. आता तुम्ही काय करा गावात जावा आणि 4 लोकांना सांगा समजून की सरपंच साहेब बाबा ग्रामपंचायतच्या कामानिमित्त कुठतरी गेल्यात म्हणून. म्हणजे ही जरा वातावरण थोडं निवडन. असं म्हणता का? काका मला तुमची मदत हवी. मी आता सध्या एकटी पडली. तुम्ही साथ देत असाल तर मी करेल सगळं काका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त आवाज द्या की काका कधी बी हजर आहे तुमच्यापाशी. हो काका मला तुमचं म्हणणं पटतंय. आपण आता ह्याच तयारी लागलो. काहीतरी हालचाल केल्याशिवाय काही चालणार नाहीये. हालचाल करावंच लागतील. चालतंय काका. मग मी काय करते आत्ताच गावात जाते. जरा 4-2 लोकांना समजून सांगते. बघते काय होतंय ते. हो चालतंय. आणि काका बोलवल्यावर या नक्की. हो नक्की येतो. चालतंय येऊ का? हो हो काका हो. काय लाईनमॅन साहेब लयच नव्हतं उभारलं इथं. कोण आहे तुम्ही? तिथलाच आहे मी. मग मला ह्याच्या आधी ह्या गावात कधी दिसला नाही तुम्ही. हे काय इथलं शेजारचा गावचा मी. असं आहे का? हे 15-16 एकर ऊस आपलाच आहे खराब केलेला तुम्ही. नाही नाही मी कधीतरी येत असतो सारखं येत नाही मी. जेवढा डुकरांनी केलं नाही तेवढा तुम्ही केलाय आणि कवा तरी येत असतो. अहो नाही तुमच्या गावातली लोक बी का असतील. मी सारखं कशाला येतोय मी कधीतरी. हे तर कोणाच वाट बघतो. काय नाही असंच थांबलो होतो. सोनीची वाट बघत बसलो काय? हो हो तुम्हाला कसं काय माहिती? माहित असते. बरं एक साहेब आपले काम करा की. बोला की. तेवढं ती सोनी बरं मैत्रीण असते का तुमची ती? हा 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 तिच्यावर तेवढे आपल्या सेटिंग लागले. बरं 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 काय करतो 100% प्रयत्न करतो. 100% नाही नक्की माझी तेवढी सेटिंग लावून द्यावं लागेल. करतो म्हटलं की 100% करतो. म्हणजे कसं आमचा ऊस एवढा मोठा आहे. अर्धा तुम्हाला रिकामा अर्धा मला रिकामा दोघं तिघा ना. असं म्हणता काय? 100% चला ऊस फिरून आमचं चला. बरं 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 नाही राव पडत आहे तुम्ही. कुठं जायचंय? अहो लय लांब नाही जायचं. ह्या इथं जायचंय गावात. 200 रुपये लागतील. 200? 500 देतो 500. बसा. गावात जायचं होतं की. ते गावात पळाय जागा नाही. म्हणजे आणि इथं पळाय जागा आहे. माझे 500 रुपये दे. देतो की. मी कुठं नाही म्हणलं.
तुमचं 500 रुपये देतो. हा देतो. ओय किती भांडण चालले ते तिकडं. ए थांब पैसे दे. पोरा पैसे दे 500. पैसे दे. कधी येते बाबा शिवानी माझ्या शिवानी. अरे सुरजा बोल बोल बाबा. तरी तुझा गुळ मिटतोय का नाही? आता ऐक ना. आईला इथं सूर्य दिसायला आला. हे कोण आहे आज अगं? आईला आज एक नवीन आटम पटूला काय सूर्य नाही. छकुली एक लगन झालंय. लयच नीच भाडे आहे. नुसत्या पुरी पटवीतून ऊसात घेऊन जाते. ह्याचा पिक्चरच करतोय एखाद दिवशी. थांब जरा. हे महत्वाचं काम आहे. फक्त 10 मिनिटं दे. तिथं रोडला ना ग. चल तिकडे तुला सगळं सांगतो. अगं लय महत्वाचं काम आहे. हे फक्त गहू दे मला. नाही ह्याच्या वट लावली ना तर नावाचा आपण बी पांड्या नाही. थांब थोडे तू. बघितलं ना. थांब इथंच थांब. बरं ऐक ना. 10 मिनिटं ऐकून घे. त्या दिवशी ते असं करून नव्हतं का बसलं ती माझ्यावर भडकायलेलं बघ अक्षय. कोणती तुझं ती येड मित्र? अरे याडा नाही बोल. लय चांगलं पोरग आहे बरं का. ऐकून घे 2च मिनिटं. काय झालंय तिनं तुझ्यावर लय प्रेम करते. माझ्यावर प्रेम? आणि ती येड हे? अगं शिवानी ऐकून घे ना. लय पोरग चांगला आहे ग ती. हे बघ सुरजा मी असल्या भानगडीत अजिबात पडत नाही प्रेमाच्या. बरं नको पडू पण ऐक ना. माझ्यासाठी फक्त ना त्यासाठी फक्त एकदा बोल. जर तुला चांगलं वाटलं का बोलण्यात हां तर पुढे म्हणजे तुला नंतर सांगतोय मी काय करायचं ते. फक्त माझ्यासाठी एकदा बोलायचं त्या संग. हां नाही बाबा ती येड आहे. मी त्याच्यासोबत नाही बोलत. तू माझी मैत्रीण आहे ना लहानपणीची. एवढं माझ्यासाठी काम करू शकत नाही का? हे बघ सुरजा तू म्हणतोस म्हणून ती मी एकदा त्याला बोलते. बरं चालतंय. चल आता कॅन्टीन इथं तू जाताना घेऊन जाऊ. अरे राहू दे तर मी उद्याच जाईन त्याला बोलायला. नका नका ऐक जा. चल इथे राहू दे इथं जाताना घेऊन जा बरं कॅन्टीन. चल लवकर. ऐ बाबा ऐ काय रे? लय निवांत झोपला. लागली होती झोप. ए बाबा तुझं काम केलंय म्या. काय? शिवानी संग सेटिंग लावली ना. गप यार जाय घरी तू मग झोपू दे मला. ए भावड्या इकडे बघ. तिकडे बघ. अरे तिकडे तर बघ. कशाला चेष्टा करतो? अरे बघ तर खरं. ऐ सूर्या खरंच आहे. अरे बाबा तुझ्यासाठी काय बी. आणि काम कर. ऐक ऐक तुला सगळं व्यवस्थित सांगितलंय. आगाऊ काय बोल नको बरं का. नाही नाही. हां आणि तुला 100% हो म्हणते. तिला व्यवस्थित सगळं सांगितलंय. हां आगाऊ काय बोल नको नाहीतर निचिन उसात विसात. नाही रे नाही नाही. आणि तुम्हाला दोघाला मोकळं सोडतो. व्यवस्थित बोला. हां चांगलं बोल. जाऊ का बाबा? धन्यवाद. माझा भाव तुझ्यासाठी काही करतो. लय भारी. काय बोल नको आगाऊ. शिवानी ऐक जरा थोडं त्याला सांभाळून घे बरं का. हां हां काय रागू बिगू नको. लय भारी पोरग आहे बरं का. हां आणि जर हुकून चुकून काय बोललं तर थोडं सांभाळून घ्या. जा. शिवानी बस ना. नाही मी उभीच ठीक आहे बोल. शिवानी ऐक ना. येतो नको बोलायला. मा बाप बी पाहिला ना गोळ होईल. काय करू इकडे जाऊन बोलू. जमाल ना? ठीक. चल चल इकडं. शिवानी बस ना खाली. नाही असंच थांबते मी. बोल काय बोलायचं. अगं पाय दुखतील तुझे. नाही 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 दुखत बोल. बस ना प्लीज बस.
नाही असं ते बोल, असंच काय बोलायचं तुला? असं नाही बोलता येत मला. खाली बस ना. बोल. शिवानी, मला तू खूप आवडते. ए बाबा, मला असल्या प्रेमामध्ये विश्वास नाही आणि मला असल्या भानगडीत पडायचं नाही. 4 दिवस गुलगुलू करायचं, तू एकीकड मी एकीकड. अगं तसं नाही, खरंच खूप मनापासून आवडते तुम्हाला. नाही, माझा विश्वास नाही आणि मला ह्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. शिवानी प्लीज समजून घे मला. घरी जायला उशीर राहिलाय, आई वाट बघत असेल, आई ओरडेल नंतर. बस ना थोडं. नाही, परत भेटू आपण. मी जाते. कधी भेटायचं मग? सांगेन मी नंतर. होय हो, तुम्ही मला रोज भेटायला आहेत. तुमचे साहेब तुम्हाला काय बोलले तर? सोने, तू नको साहेबाचं टेन्शन घेऊ. आणि ऐक, माझा तुझ्यावर लय जीव लागलाय. करा ना, लय दमलो रे बाबा. आयला आता मला काय झालं तुला रे? काय पोरगा पण त्याच्या आयला वर असा सगळा चिखल आहे. अरे गणप्या, करा ना. कडनी काय मेळ लागत नाही, वाघोर लावून मधात लाव आता. बरं. अयो कर, काय झालं? अरे इथे तर 2 मोठी सशी बसलीत की. घाल की मग ढेकूळ बघू दे. हा आयला ह्याला बघ, तू जाता थांब. ए नको आणले. नाही, अरे त्या आधी शिकत बसलो तुझ्यामुळं. थांब, याला उभंच कापतो आता. तू या बाहेर, तुला सांगतो. हा, तुला बघतो तुला. तू इकडे असं ना खेळा कापतो आता. तू बाहेर ये, तुला बघतो तुला. इकडे तू. आपण भेटायला कुणाला बघतो तू? तुला बघतो तुला. तुला लय झालं आता. तुझं काय रे? जा, तुला काय करायचं ते कर. तू बाहेर ये बघ. ए तू जा, तुला काय करायचं ते बाहेर ये की कर. मग. ए तुला भाऊ काय फावडे ना? भाऊ काय तुला? ए बटक भावाने, का बस. अरे गप तू. अरे तू बाहेर ये नुसतं. अरे तुझा बोवा पटत करतो गावात. बोवा करतो. तुझ्यामुळे प्रत्येक वेळेस गप बसावं लागतंय. तुझ्यामुळे मला सांगितलं माझा बोवा बटा करतो का नाही बघ आता सगळा. ए तुला चल, काय तुला बोबाटा करायचा ते कर. गावात करायचं कुठे विकर जा. झिपऱ्याला भ्यायचंय. मी कसं करतो त्याला? जाऊ दे, त्याला काय करायचंय ते करू दे. ए जा रे, बघू चल पुढची पुढं. हा बघू, जाऊ दे, चल चल. अरे कधी येते रे बाबा? अहो येते साहेब. हे एवढं एवढं असतं का राव? ह्याच रस्त्याने इथे माहित आहे का पण? अहो ह्याच रस्त्याने येते. बघू अहो मी तिचा सगळा तपास काढलाय. खरं का? हा आली बघा. हा हो आली बघा. खरं का? हा अरे खरं की आलं की. नवऱ्याचा काटा तर निघालाय. आता फक्त आपल्याला हिला बघायचं. हिला बघितलं ना, ही बाजूला सरकेल की गाव आपलं. सरपंचीन बाई कुठं? अगं थांब की. कुठं निघालो? का रे, काय करायचंय तुला? अब्बा बाबा ना, मला नवरा गेला की भाषा बदलली. वा 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 वा. जसा देश तसा वेश घ्यावाच लागतो. तुझं काय काम आहे ती बोल. ए नवरा तर गेलाय निघून. तुला बी जायचं असेल तर जा मग, कोणाला तर घेऊन. ए तोंड सांभाळून बोला. ए नाटकं करायची नाहीत. इथं उसात घेऊन जाईन. ए तोंड सांभाळून बोला. हा गावचं राजकारण आहे सरपंचीन बाई, त्याच्यामध्ये नाही पडायचं. काय सत्ता माझी आहे आणि माझीच राहणार. सत्ता आणि तुझी. मग का तुझी काय? तुझ्या तोंडून सत्ता हा शब्द शोभत नाही. तुझ्या तोंडून शोभती वाटतो बाबा. म्हणूनच म्हणते सत्ता कुणाची ना ते आता बघ रे. ए नीट बोले. ए नीटच बोलते. अरे ए चल बघ 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 बघ. लय नाटकं करायला की. जरा विचार करून काटा काढू साहेब.